राज्य में किसानों के कर्ज माफी की मांग की जा रही है। पूर्व मंत्री अनिल देशमुख ने राज्य सरकार से आगामी विधान सत्र में किसानों के लिए कर्ज माफी की घोषणा करने की मांग की। इसके साथ ही उन्होंने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर धनगर समाज से वादा खिलाफी का भी आरोप लगाया। उन्होंने कहा कि धनगर समाज के आंदोलन के दौरान देवेंद्र फडणवीस ने आरक्षण का वादा किया था, लेकिन वो वादा अभी तक पूरा नहीं किया गया है। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच तेलंगणा सरकारने काँग्रेसचे माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। त्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांनी ते आश्वासन पूर्ण करून तेलंगणातील शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी दिली आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे, कारण की राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळाले नाही, सोयाबीनला भाव मिळाले नाही, कांद्याला भाव मिळाले नाही, संत्रा मोसंबीला भाव मिळाले नाही। शेतकरी अतिशय अडचणीत आहे। अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना एक मदतीचा हात त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून दिल्यासारखं होईल। त्यामुळे या येत्या 27 पासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी अशी सुद्धा मी आमच्या पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो। धनगर आरक्षणाच्या बाबतीत तर भारतीय जनता पार्टीने खास करून देवेंद्र फडणवीसनी जेव्हा धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीसनी 2014 मध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आमचं जर सरकार आलं तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ। त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले। 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, पण 2014ला त्यांनी धनगर समाजाला दिलेलं आरक्षण त्यांनी पूर्ण केलं नाही। त्याच्यामुळे धनगर समाजाला माहीत आहे की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी खोटं आश्वासन देऊन दिशाभूल करते आहे आणि याची जाणीव धनगर समाजाला आहे। पण धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे।